नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी कळीचा वन पीस ड्रेस स्टिच करत आहे। तर मी कसा स्टिच केला तो मी दाखवते। अगोदर मी कटिंग दाखवते आणि पुढच्या भागामध्ये स्टिचिंग टाकेल। खूप मोठा व्हिडिओ तयार होतो म्हणून फक्त कटिंगच टाकलेली आहे। तर मी साडीच्या वरच्या साईडचा काठ मी काढत आहे। आता तो काढून बाजूला केला की खालच्या साईडला मोठे काठ आहे, हे अशा प्रकारे ते मी कळ्या काढून कटिंग करते। तुमची जी कमर घेर असतो, आता हा खालचा घेर आहे, मला खालच्या घेराला किती कळी घ्यायची आहे ती मी मोजून घेतलेली आणि उंची मला जेवढी पाहिजे त्यापेक्षा 1 इंच ती जास्तच आहे, ती मी फोल्ड करून टाकेल नंतर। आणि कमर घेर जेवढा असेल तुम्हाला कळ्या किती टाकायच्या आहे त्यानुसार कळी ॲडजस्ट करायची। अशा प्रकारे उंची माझी परफेक्ट बसून जाते त्यामध्ये। मग मी कळ्या सेट केल्या, त्यांचे माप घेतले आणि कळ्यांची कटिंग करते। तर अशा प्रकारे मी कळ्यांची पूर्ण कटिंग करून घेते। आता अशा प्रकारे मी कळ्या कटिंग करत आहे। त्यात कमर घेर माझा जेवढा आहे त्यामध्ये मी 10 कळ्या बसवती। तर वरती 3 ते 3.5 इंचाची कळी आणि खाली 10 इंचाची, अशा प्रकारे मी 10 कळ्या काढते। तुमचं जे कमराचं माप असेल त्यानुसार तुम्ही कळ्या काढू शकता। तुम्हाला जर घेर आणखी मोठा हवा असेल तर खालच्या साईडनी तुम्ही मी जे 10 इंचाचं माप घेतलं आहे ते तुम्ही वाढवू पण शकता। तर मी या कळ्या काढलेल्या आहे। स्टेप बाय स्टेप एक मी जी कळी काढलेली आहे त्या सर्व 10 तयार होतात। माझ्या चॅनलवरती अशा प्रकारे कटिंग आणि स्टिचिंगचे भरपूर व्हिडिओ आहेत। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी जसं ड्रेसची कटिंग टाकत आहे अशा प्रकारे माझ्या चॅनलवरती मी ब्लाऊजची कटिंग पण टाकलेली आहे, ब्लाऊजची स्टिचिंग पण टाकलेली आहे। मेजरमेंट कसं घ्यायचं, कशी कटिंग करायची, सर्व प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे। ब्लाऊजच्या डिझाईन पण टाकते मी, जसं रफल स्लीव्ज, पफ स्लीव्ज वगैरे सर्व प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे। तर एकदा नक्की भेट द्या माझ्या चॅनलला। या कळ्या मी पूर्ण ड्रेसची उंची घेतली, त्यातून कमर उंची वजा केली आणि जी उंचीचा भाग शिल्लक राहिला, जेवढे इंच शिल्लक राहिले त्यामध्ये मी कळ्यांची उंची घेतली। तर अशा प्रकारे घ्यायची। आपण आता छातीचा भाग कट करून घेऊ। पूर्ण उंचीमध्ये 1 इंच मिळवून मी उंचीची मार्किंग केली। पुढे शोल्डर हे पूर्ण शोल्डर घ्यायचं आणि त्यामधनं आपला गळ्याचा भाग कटिंग करून आपण कटिंग करू शकतो। आता हा मी आर्महोल टाकला आणि छातीचा चौथा भाग टाकायचा, प्लस 1.5 इंच टाकायचे आणि कमरचा चौथा भाग टाकायचा आणि प्लस 1.5 इंच टाकायचे। त्यात ड्रेसच्या कटिंगसाठी फक्त 1.5 इंचच एक्स्ट्रा घेतले मी। ड्रेसला फक्त फिटिंगच करायची असते। आर्महोलची मार्किंग करून आर्महोल आखून घेतला आणि आता हा पार्ट आपण कटिंग करून घेऊ।
या कटिंगवरून आपण पुढचा पार्ट पण कटिंग करून घेऊ। पुढच्या आणि मागच्या पार्टमध्ये फक्त आर्महोल कटिंगमध्ये अर्धा इंच आपण कटिंग केला की कळतो की पुढचा भाग आहे आणि मागचा भाग आहे। अशा पद्धतीने हा ड्रेस मी मोठ्या मुलीचा कटिंग करत आहे, त्यामुळे हाईट ही 15 इंच आहे कमर उंची। हे मी अर्धा इंच आर्महोल कटिंग करून घेते। आता तेच अस्तरचा कपडा घेऊन मी साडीचा कपडा कट करून घेते। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही पदरावरती पण कटिंग करू शकता। मला साडीचाच भाग कट करून स्टिच करायचा होता। पुढच्या व्हिडिओमध्ये या ड्रेसची मी स्टिचिंग टाकणार आहे, तर पुढचा पण व्हिडिओ नक्की बघा आणि तो व्हिडिओ बघण्याकरता माझा चॅनल सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने माझी ही कमर उंचीची कटिंग पूर्ण झालेली आहे। ही कमर उंचीची कटिंग आणि पूर्ण ड्रेसची कटिंग पण पूर्ण झालेली आहे।